2026मध्ये उन्हाळी कांद्याचे दर काय राहतील असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांनी वेळोवेळी विचारलेला आहे. तर उत्तर आहे की 2026मध्ये उन्हाळी कांदा तुम्हाला हसवणार आहे आणि तुम्हाला या वर्षीच्या म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत चांगले बाजारभाव मिळणार आहेत. या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आहे 6 डिसेंबर 2025, वार आहे शनिवार. हा आठवडा संपत आलेला आहे. मागच्या आठवड्यामध्ये रविवारी आपण सदस्यांसाठी किंवा मेंबरशिप असणाऱ्यांसाठी जो व्हिडिओ केला होता की डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जुन्या कांद्याचे बाजारभाव काय राहतील आणि नव्या कांद्याचे बाजारभाव काय राहतील आणि हे बाजारभाव त्याच पद्धतीचे राहू शकतात, याला काय कारणं आहेत असं आपण त्यामध्ये सांगितलेलं होतं. तर आता आठवडा संपतोय आणि असं लक्षात येतं आहे की त्यावेळेस आपण जे अंदाज व्यक्त केले होते ते पुन्हा व्यवस्थित आलेले आहेत. पुन्हा आपले अंदाज किंवा आपले विश्लेषण जे आहे ते बरोबर ठरलं आहे. अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे. या व्हिडिओमध्ये आपण कांदा विकायचा की ठेवायचा हे पण सांगितलं होतं. मागच्या 2-3 दिवसात आपण एखादा दुसरा दिवस गॅप पडला दत्त जयंतीच्या निमित्तानं, पण जे व्हिडिओ केले त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या कमेंट आल्या आहेत की आता उन्हाळी कांद्याचे बाजारभाव वाढतील की नाही. कारण मागच्या रविवारी आणि सोमवारी आपण जे बाजारभाव कसे वाढते राहणार आहेत किंवा ते घसरणार नाही तर टिकून राहणार आहेत याबद्दल सांगितलेलं होतं. आणि आज शनिवार आहे. आजचा जर दिवस घ्यायचा ठरला तर लासलगाव बाजारामध्ये सरासरी जुन्या कांद्याचे जे बाजारभाव आहेत ते आहेत साधारण 1100 रुपये आणि पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये सुद्धा साधारण 1200 रुपयाच्या आसपास सरासरी आहेत. संपूर्ण आठवड्यामध्ये हे बाजारभाव मागच्या शनिवारी जे बाजारभाव होते तेच कंटिन्यू झाले सोमवारी आणि ते वाढत गेले आणि थोडे पुन्हा घसरून पुन्हा ते स्थिरावलेले आहेत. त्यामुळे सरासरी या सगळ्या आठवड्यामध्ये 11.5 ते 12 रुपये कांद्याचे बाजारभाव नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मिळालेले आहेत जुन्या कांद्याचे. नवीन कांद्याचे आणि जुन्या कांद्याचे काही ठिकाणी दर हे खूप उच्च याच्यामध्ये पोहोचलेले होते. उमराणे बाजारामध्ये नवीन कांद्याला काल 5,000 रुपये दर मिळाला. याचं कारण बिजवाईचे कांदे आता विकत घेत आहेत आणि त्यामुळे हे दर आहेत. उन्हाळी कांद्यातला सुद्धा बिजवाईच्या कांद्याचं होतं. मध्ये हायकोर्टाच्या ऑर्डर आल्या आणि बऱ्याच काही गोष्टी झाल्या. याचाही आपण काय काय संबंध आहे, त्याचे काय परिणाम होतात दरावर आणि ते टिकून राहिले हे पण आपण सांगितलं होतं. आता आजचा जो महत्त्वाचा विषय आहे तो विषय आहे येणाऱ्या वर्षात उन्हाळी कांद्याचे बाजारभाव कसे राहतील. हा थोडासा उत्सुकतेचा विषय. जरा घाई होते आहे किंवा अतिघाई होते असं म्हटलं तरी चालेल. कारण कांद्याच्या लागवडीचे देशभरातले आकडे जे आहेत ते अजून अधिकृत यायचे आहेत. कदाचित हे अधिकृत आकडे येतील की नाही याबद्दल शंका आहे. कारण सरकारचं एक धोरण आहे की आकडे दाबून ठेवायचे. कुठे किती लागवड चालू आहे, कुठे काय परिस्थिती आहे, नुकसान झालं आहे की फायदा झाला आहे, या संदर्भातली माहिती शेतकऱ्यांना मिळू नये अशीच एकूण सगळी यंत्रणा काम करते. आणि याच्यामध्ये काही व्यापाऱ्यांची लॉबी आहे. कारण काय होतं की यंदा कांदा कमी आहे असं जेव्हा आम्ही सांगत होतो तेव्हा अनेक व्यापाऱ्यांनी ट्रोल केलं, दलालांनी ट्रोल केलं आणि या बाजार व्यवस्थेशी संबंधित त्यांनी टीका केल्या. कारण तो डेटा आमच्याकडे होता. येणाऱ्या काळात आम्ही डेटा मिळवण्यासाठी ॲग्रो शिवारच्या माध्यमातून सगळे प्रयत्न करणार आहोत. पण ही माहिती जेव्हा हाती लागते सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या तेव्हा तो प्रश्न विचारतो की बाबा ही यंदा तर उत्पादन कमी आहे, यंदा एवढं नुकसान झालेलं आहे आणि तरी पण हे बाजारभाव जे आहेत ते का वाढत नाही आहेत, हा प्रश्न विचारू नये आणि ग्राहकांना आणि एकूणच निवडणुकीच्या दृष्टीने फायदा व्हावा या दृष्टीने सरकारची धोरणं आहेत की काय असा प्रश्न जाणकार शेतकरी विचारतात. आम्ही विरोधाभास वेळोवेळी दाखवलेला आहे. आता आपल्या चॅनलला लवकरच 1 वर्ष पूर्ण होतं आहे आणि या सगळ्या पहिल्या दिवसापासून हे विरोधाभास आपण दाखवत आलेलो आहोत. तर असो, येणाऱ्या काळामध्ये काही ज्या पेड एजन्सीज आहेत, कॉर्पोरेट कंपन्या आहेत की जे बाजारभावासाठी पैसे घेतले जातात आणि बऱ्याच याच्यामध्ये घेतात. 20,000, 25,000, 30,000 आणि ती पैसे घेऊन ते शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, विशेषतः व्यापाऱ्यांनाच ती माहिती मिळते, शेतकऱ्यांना मिळत नाही. ॲग्रो शिवार हा पहिला चॅनल होता की ज्यानं केवळ रोजचे बाजारभाव म्हणजे लासलगाव, पिंपळगाव, सोलापूर, पुणे, बंगलोर, हैदराबाद असे 4 ठिकाणचे बाजारभाव तुम्हाला कळायचे.
फार फार तर इंदोर, दिल्ली. पण तुम्हाला भारतातलेच नाही तर जगभरातले बाजारभाव सांगितले आणि त्याचं विश्लेषण सांगितलं. पीकपेरा किती आहे, लागवड किती आहे, नुकसान किती आहे, बाजारभावाचे गणित कसे ठरतात, जागतिक निर्यात किती आहे, याची अगदी मुद्देसूद बारकाईनं माहिती दिलं. इतकंच नव्हे तर शेतकऱ्यांसाठी आपण कांद्याचे प्रशिक्षणसुद्धा अरेंज केले. या प्रशिक्षणासाठी तुम्हाला जॉईनच्या बटनावर क्लिक करावं लागेल. आणि दुसरं, रविवारनंतर पुढच्या आठवड्यामध्ये कांद्याचे बाजारभाव काय राहतील, विशेषतः जुन्या आणि नव्या कांद्याचे, यासाठी तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून मेंबरशिप आजच घ्या. उद्या आपण सकाळी किंवा सायंकाळी या संदर्भातला विशेष व्हिडिओ करणार आहोत. तो मात्र फक्त मेंबरशिप असणाऱ्यांसाठीच आहे. काही माध्यमांनी रब्बीचा हंगाम येणारा कसा असेल या संदर्भात सांगितलेलं आहे आणि त्याच्यानुसार आपल्याकडे पण आपण जेव्हा माहिती घेतली, आता त्याच्यामध्ये आकडे दिलेले नाही आहे, आकडे शक्यतो कोणी देत नाही, पण आपल्याकडे मात्र ते आकडे आलेले आहेत, ते आपण तुम्हाला सांगणार आहोत. तर यंदा वेगवेगळ्या कारणांनी कांद्याचे बाजारभाव कमी राहिले, उत्पादन जास्त होतं. त्यामध्ये आसमानी सुलतानी सगळे संकट आलेत. निर्यातीची धोरणं चुकलेली होती, निर्यात कमी झाली. जरी ती मागच्या वर्षीच्या तुलनेत वाढलेली दिसत असली तरी एकूण सरासरीच्या तुलनेत ती कमी होती. त्याच्यानंतर पावसानं कांद्याचं नुकसान झालं. भिजलेल्या कांद्याला फार दर मिळालेला नाही, पण ज्या शेतीचं नुकसान झालं त्याला पण सरकारकडनं जी पाहिजे त्या पद्धतीने मदत मिळाली नाही. याचा परिणाम असा झाला की उन्हाळी कांद्याचे लागवड करण्यासाठी जे शेतकरी असतात ते उदासीन झाले. त्यांनी त्या कांद्याकडे पाठ फिरवलेली आहे आणि यामुळे याचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये आता लागवड कमी होण्यावर होऊ शकतो, असा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालय आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी दिलेला आहे. काही एजन्सीनी पण दिलेला आहे. आता या संदर्भात आपल्याकडे जी अधिकृत माहिती आलेली आहे, पण त्याचे आकडे आलेले नाही, पण सोर्स पक्का आहे. तो विशेषतः दिल्लीवरनं तिथल्या तज्ज्ञांनी जी माहिती सांगितलेली आहे त्यानुसार यंदाच्या उन्हाळी हंगामात जे उत्पादन होणार आहे कांद्याचं, ते संपूर्ण देशामध्ये 250 लाख मेट्रिक टन इतकंच होणार आहे. परत एकदा सांगतो, 250 लाख मेट्रिक टन रब्बी कांद्याचं यंदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे, जे 2024मध्ये झालं होतं 240 ते 243 लाख मेट्रिक टन आणि मागच्या वर्षी झालं होतं 310 ते 318 लाख मेट्रिक टन. याच्या संदर्भात आपण व्हिडिओ केलेले आहे. आता 240 लाख मेट्रिक टन उत्पादन झालं आणि निर्यातीवरही बंदी घातली तरीसुद्धा उन्हाळी कांद्याला बऱ्यापैकी दर मिळत होते, सरासरी 2,000 रुपयापर्यंत, 2,500 रुपयापर्यंत. 4-5 हजार ते आपण गृहीत धरायला नको. यंदा पण तुम्हाला उन्हाळी कांद्याला साधारण त्याच प्रमाणात दर मिळू शकतात, कदाचित त्यापेक्षा जास्त मिळू शकतात. येणाऱ्या काळामध्ये आपण वेळोवेळी हे सांगणार आहे, त्यामुळे हे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा. त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन घेऊन तुम्ही त्यामध्ये ही सगळी माहिती तुम्हाला त्यातही आपण सांगणार आहोत. आपण जी माहिती देतो ती सगळी प्रीमियम माहिती देतो आणि की या माहितीसाठी ज्या वेगवेगळ्या एजन्सीज, जसं मी उल्लेख केला, वेबसाईट आहेत, काही सल्लागार आहेत, ते पैसे घेतात. पण शेतकऱ्यांना, हे सर्वसामान्य शेतकऱ्यांना ते साध्या सोप्या पद्धतीने सांगावं म्हणून हा आपला उपक्रम आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कांद्याच्या संदर्भात, उन्हाळी कांद्याच्या संदर्भात काळजीचं कारण नाही. फक्त एक गोष्ट आहे, अनेकदा असा अंदाज लावला जातो की एका वर्षी कांद्याचे बाजारभाव वाढले, मग दुसऱ्या वर्षी कमी होतात, तिसऱ्या वर्षी परत वाढतात. हे खरंच आहे का? तर नाही. 21 आणि 22 साली 21 साली कांद्याचे बाजारभाव पडले होते, 22 साली परत तेवढेच लागवड झाली आणि 22 सालीसुद्धा ते पडलेले होते. साधारण 21, 22 आणि 23 हे वर्ष जे राहिलेले आहेत ते कांद्याचे फार चांगले गेले नाही. 23मध्ये थोडासा त्यातले त्यात बरा होता, कारण गव्हर्नमेंटने 24च्या निवडणुका आल्यामुळे काही सबसिडी महाराष्ट्रामध्ये दिली होती, त्या याच्यानुसार 2 रुपये 3 रुपये या पद्धतीनं. पण प्रत्येक वेळेस असं होईलच असं नाही. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निर्यात आता जी आहे ती बऱ्यापैकी आहे. निर्यातीचं धोरण जरी असं राहिलं, उद्या निर्यात बंद जरी झाली तरी तुम्हाला कांद्याचे बाजारभाव व्यवस्थित मिळतील, कारण 2024मध्ये जो अंदाज होता तोच आता आहे. त्यामुळे काळजीचं कारण नाही. हा व्हिडिओ थोडासा लवकर होत आहे. येणाऱ्या काळामध्ये जो पीक पेरा, पीक लागवड जी आहे ती सगळी आपण माहिती सांगतच असू, त्यानुसार तुम्हाला वेळोवेळी अपडेट देण्यात येईल. हा व्हिडिओ फारसा मोठा करणार नाही आहे, पण पुढे जाण्यापूर्वी सांगेन की जे चॅनलला नवीन आहे त्यांनी पुन्हा एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि अशाच याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न पडले असतील, काही कमेंट असतील तर तुम्ही जरूर त्यामध्ये विचारा.
जरूर प्रतिक्रिया द्या. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांना मी उत्तर देतच असतो, कारण आता कमेंटचं प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं आहे. मी प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो. येणाऱ्या काळामध्ये पण तर ही जी माहिती जी बाहेर पैसे घेऊन दिली जाते ती आपण मोफत देतो आणि मेंबरशिपसाठी फक्त त्याच्यामध्ये 100च रुपये, 110 रुपये आपण घेतो. ते पण अतिशय मेहनतीने केलेली माहिती आहे. मी जी 40,000ची माहिती तुम्हाला 110 रुपयाला किंवा 30,000ची 110 रुपयाला मिळतात, ते आता हे यूट्यूबच्या गणितानुसार बरेचसा पैसा हा यूट्यूबकडे जातो, टॅक्समध्ये किंवा त्यांचा वाटा जातो आणि प्रत्यक्ष माझा मेहनताना जो असतो तो साधारण 50 रुपयेपर्यंत असतो. त्यामुळे अनेकांच्या मनात गैरसमज आहे की यूट्यूबमधनं खूप पैसे कमवले जातात वगैरे. असं गैरसमज नाही आहे, ते काढून टाका. मेंबरशिपचे साधारण 50 ते 55 रुपयेच त्या याच्यापैकी माझ्यापर्यंत येतात. तेही यूट्यूबच्या याच्यानंतर आल्यानंतर ते आपल्याकडे येतात. हे अतिशय पारदर्शी आपलं नातं आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगायला हरकत नाही, कारण आता 1 वर्ष झालेलं आहे. याच्या व्यतिरिक्त मी पत्रकार आहे, लेखक आहे. त्यामुळे आणि ॲग्रोशिवार आणि मीडिया शिल्प ही रजिस्टर्ड कंपनी आहे. त्याच्या अंतर्गत हा ॲग्रोशिवार उपक्रम चालतो. म्हणजे कॉपीराईटच्या संदर्भात मी सूचना दिलेल्या आहे, पण त्याच्या अंतर्गत आम्ही पुस्तक लेखन करतो, आत्मचरित्र लेखन करतो. इतकंच नाही, कुणाला दैनिक सुरू करायचं असेल आणि परत एकदा सांगतो, कुणाला जर यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल किंवा फेसबुक सुरू करायचं असेल किंवा एखादी वेबसाईट सुरू करायचं असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा, मी त्याला नक्की मार्गदर्शन करेन. तर या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी आपण मीडिया शिल्पच्या माध्यमातून चालत असतात आणि आमचा जो उत्पन्नाचा स्रोत आहे तो पत्रकारितेतनं बातम्या लिहून आणि त्यातनं येणारे पैसे आहे. यूट्यूबचं जे स्रोत आहे ते फारच कमी आहे किंवा नगण्य आहे. त्यातनं असं समजा की तुमचं लाईट बिल, फोन बिल वगैरे काय असेल ते सुटत असेल. ठीक आहे, आत्तापर्यंत तुम्हाला जी माहिती देत गेलो, येणाऱ्या काळातही देत राहील. आत्ताचा हा फक्त तुमच्याशी मोकळेपणानं संवाद साधायचा होता. त्यानुसार मला असं वाटलं की आज आपण ते करूया, एवढंच आहे. बाकी येणाऱ्या काळामध्ये आता उद्या आपण उन्हाळी कांद्याचे पुढच्या आठवड्याचे दर कसे असतील हे मेंबरशिपसाठी पण करू आणि इतर लोकांसाठी जे मेंबर नाही आहेत पण त्यांनाही त्याचा फायदा व्हायला पाहिजे त्यासाठी पण करूया. तुम्ही एवढा वेळ थांबलात. आता आपण तुमच्या सूचनेप्रमाणे काही व्हिडिओ अगदी कमी करायला लागलो आहोत. त्यामुळे काही काळजी करू नका, तुम्हाला फार कंटाळवाणं आणि बोर करणार नाही. जोडून राहा. धन्यवाद.